नमस्कार, स्वागत आहे वैशाली लाईव्ह अँड किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि खूप खूप आनंदी जावो. तर सकाळचे 7:30 वाजलेले आहे. नाश्त्याची तयारी. तर बटाटे आधीच उकळून घेतलेले आहे. म्हणजे सकाळी उठलं, चहा घेतलं की लगेच मग बटाटे उकळायला ठेवले. आता साधारणतः 8 वाजले असतील. तर बटाटे काही फारसे चांगले उकळल्या गेलेले नाही. त्यातला एक बटाटा व्यवस्थित उकळला गेलेला नाही, जो की मोठा होता बऱ्यापैकी. आणि जे भांडं होतं ते छोटं पडलं. बटाटे झाले जास्त, म्हणजे 3च बटाटे होते, पण भांडं अगदी छोटं होतं. त्याच्यामुळे जो वरचा राहिला थोडा अर्धवट म्हणजे कच्चाच आहे. तर शेवटी मग चाकूनीच कट करून घेतला. म्हटलं आता काही उकडणार नाही. आणि मला करायचे होते आलूचे पराठे. आता पराठे करायचं म्हटलं तर बटाटे छान असे उकळले गेले तर छान होतात, नाहीतर मग ते अर्धवट कच्चे असले की मग ते व्यवस्थित पराठेच होत नाही अजिबात त्याचे. मग म्हटलं शेवटी जाऊ द्या, चपात्या करायच्या आणि बटाट्याची भाजी. तर इथे बटाट्याची भाजी फोडणीला घातली आणि त्यानंतर करणार आहे चपात्या. ऐनवेळी आपला जर कुठला बेत फसला की मग असं काहीतरी करावं लागतं. तर पराठ्यासाठीच म्हणून उकळायला ठेवले. आता असं वाटलं की व्यवस्थित उकळल्या जातील, पण कशाचं काय, त्यातला एक बटाटा अर्धवट कच्चाच राहिला आणि पाहिजे तसे छान उकळल्या गेले नव्हते. म्हणून ऐनवेळी ते चपाती आणि भाजी करावी लागली. तर असं त्यानंतर इथे भांडे घासायला घेतले. आता भांड्याचा पसारा भरपूर होता. तर म्हटलं आधी भांडे घासून घ्यायचं, गॅस ओटा क्लीन करायचा, बाकीची नंतरची कामे. आपण का कुणास ठाऊक मला अजिबात म्हणजे बेसिंगमध्ये भांडे घासायला आवडत नाही, पण आता काही मजबुरी म्हणा घासावे लागतात. जर बाहेर जागा असती भांडे घासायला दुसरी तर मी नक्कीच बाहेर घासले असते, पण दुसरीकडे कुठेही भांड्यासाठी जागा नाही आहे. त्याच्यामुळे मला गॅस ओट्यावरच इथे घासावं लागते. त्यानंतर इथे गॅस ओटा क्लीन करायला घेतला आणि नंतर हे सगळं यातलं पाणी कितीही नाही म्हटलं ना, पाणी गोट्यावर येतेच ते भांडे घासताना. तर ते सगळं क्लीन करायचं होतं. आणि आता येऊन आम्हाला साधारणतः 15 ते 20 दिवस झाले, पण तरीसुद्धा म्हणजे का कुणास ठाऊक माझं म्हणजे या रूममध्ये अजिबात असं मन लागत नाही. होते कधी कधी काही ठिकाणी, आणि मग थोडं जर काही दिवस गेले की मग ते आपल्याला करमायला लागतं, म्हणजे बऱ्यापैकी तिथे रमून जातो. तर कदाचित म्हणजे मध्येच मी गावी गेली 8 ते 10 दिवस, जास्तीत जास्त 5-6 दिवस राहिली असेल, त्याच्यामुळे होत असेल कदाचित. तर असं त्यानंतर इथे सगळं हे क्लीन करून घेतलं. आणि आधी मला सवय होती बाहेर भांडे घासायची आणि गॅस बकेटीमध्ये पाणी घेऊन पुसायची. तर मला तेच म्हणजे बरं वाटते. आता सवय नाही त्याच्यामुळे वाटत असेल कदाचित, आणि या कामाची सवय नाही अशा पद्धतीने, तर हे मला इथे वेळ लागतो करायला. तर ठीक आहे. आणि गॅस वगैरे धुवून घेतला, तो सगळं स्वच्छ केलं. त्यानंतर भांडे झालेलेच होते. आता हा भाजीपाला होता, म्हटलं आता काही निवडत नाही, तो संध्याकाळच्या वेळेस निवडायला घेईल. आणि या रूममध्ये बघा सकाळची म्हणजे किती म्हणजे पाहिजे तसा प्रकाश येत नाही, थोडं अंधुकच वाटतं. आता सकाळची वेळ आहे, 7:30-8 वाजलेले आहे, पण पाहिजे तसं असं छान प्रकाश येत नाही, म्हणजे असं अंधुक अंधुक वाटतं. आणि हे इकडचा भाग आहे, इकडे वॉशरूम आहे आणि मध्ये जी जागा आहे स्पेस, इकडे कपडे धुण्यासाठी आहे. तर फारसं काही जास्त दाखवत नाही मी तुम्हाला, थोडक्यात दाखवते. त्यानंतर किचनमधले कामं आवरले. आता ही रूम मला आवरायची होती, तर इथे पसारा होता तो सगळा आवरून घेतला, खिडकी वगैरे पुसून घेतली. आणि रोज एक एक काही ना काही पुसणं चालूच असतं. आता इथे आमच्या आधी कुठली फॅमिली राहिली असेल तर म्हणजे त्यांनी पाहिजे तसं असं स्वच्छ नव्हतं ठेवलं, ते खूप मला क्लीन करावं लागलं. आणि जो भांड्याचा बेसिंग आहे ना, तो तर खूपच म्हणजे असा काळाच पडलेला होता. त्यांनी तिथे ॲसिड की काय टाकलं त्याच्यामुळे तो खराब झाला असं बोलले. तर तो रोज मी घासत आहे, पण तिथे काही मी भांडे घासत नाही, वरतीच म्हणजे ओट्यावरच ठेवते, अजिबात त्याच्यामध्ये भांडे ठेवत नाही. जोपर्यंत मला इथे म्हणजे मनासारखं वाटत नाही स्वच्छता, तोपर्यंत तर मी ठेवणार नाही. असं नाही की स्वच्छ नाही म्हणून सगळं स्वच्छच होतं, फक्त ते बेसिंगच मला अजिबात आवडलेलं नाही. तर त्यांनी जे आधी जे भाडेकरू होते तर त्यांनी ॲसिड टाकलं, तर ते ॲसिड त्या होलमध्ये न टाकता आजूबाजूने टाकलं, त्याच्यामुळे सर्व ते म्हणजे काळं पडलं, त्याच्यामुळे ते दिसत आहे तसं. तर ठीक आहे. त्यानंतर इथे फरशी पुसायला घेतली. आणि नंतर इथे बघा या साईडला इथे एक छोटीशी खिडकी आहे, जी की वॉशरूम आणि या रूमच्या मध्ये जी जागा असते स्पेस तिथे. तर डेटॉल संपलेलं होतं, ते काढत होती, म्हटलं ते काढून घेऊया. आणि इकडल्या खिडक्या मी जास्त वेळ ओपन ठेवत नाही, कारण मागच्या साईडला भरपूर अशी रिकामी जागा आहे. तर गवत खूप वाढलेलं आहे, त्याच्यामुळे मग असं जास्त वेळ ओपन ठेवता येत नाही. जर इकडे कामं करत असली तरच ओपन ठेवते, नाहीतर मग ते सगळं बंद करून ठेवते. आणि नंतर सर्व हे काढून घेतलं डेटॉल वगैरे, आणि आता हे क्लीन करायचं होतं. आता रोज सर्फ टाकून मी हे क्लीन करत आहे, कारण इथून जाणं येणं असते, पाय पाय होतातच. तर ते सगळं क्लीन करायला घेतलं. आणि आधी जे कोणी राहत असेल ना, तर खरंच म्हणजे असं पाहिजे तसं स्वच्छ नव्हतं ते.
आणि ह्या ज्या याच्यामध्ये रेषा आहेत ना, ते इतक्या काळ्या पडलेल्या होत्या. मी त्या एका म्हणजे काडीने म्हणा किंवा कशाने ते काढून घेतलं सगळं आणि ते स्वच्छ केलं, तरी पण थोडंफार आहेच तिथे. तर आता रोज थोडं 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 ते क्लीन करते. म्हणजे एका दिवशी तर ते निघणार नाही त्यातलं, तर जे काही माती असेल त्याच्यामध्ये ते सगळी काढून घेते आणि रोज असं म्हणजे सर्फ टाकून ते स्वच्छ करते. तोपर्यंत ते बरं वाटत नाही, नाहीतर तिकडे चप्पलच वापरते मी. त्यानंतर सगळे इकडचे कामं आटोपले बघा. आता ही खिडकी इथे लावायची होती, तर हा हा दगड दिसते तुम्हाला बटाट्यासारखा, तर तो खिडकीमध्ये लावण्यासाठीच आणलेला आहे. त्यानंतर किचनचा हा पसारा बघा. किचन आवरलेलीच आहे, पण थोडा तो कपाटाचा भाग आहे, थोडा वाटतो पसारा, तर तो पण लवकरच करेल. त्यानंतर इकडे बघा छान असं इकडे झाडं आहे, लिंबाचं झाड आहे, कढीपत्त्याचं झाड आहे आणि तिकडे गाड्या वगैरे ठेवायसाठी. त्यानंतर गॅस ओटा पण क्लीन झालेला आहे. आता शेगडी थोडी मी या साईडनं ठेवलेली आहे, परत ती सरळ करेल. त्यानंतर किचन पण आवरलेली आहे आणि हॉल पण. सगळे कामं आटोपले. आता दुपारच्या जेवणाची तयारी. तर त्याआधी बघा बाहेर छान असं ऊन आलेलं आहे. आता फक्त पावसाची वाट आहे. पाऊस पण येईल असं वाटते, कारण गरमीच तशी होत आहे. तर हे सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर बाहेर आली. म्हटलं थोडा वेळ बाहेर थांबूया. तर बघा ढगाळ वातावरण आहे, फक्त आता पाऊस यायला पाहिजे आणि ऊन पण छान अशी कडक पडलेली आहे. त्यानंतर सगळं आटोपलं. म्हटलं चला आता थोडं केस वगैरे करायचे, नंतर स्वयंपाकाची तयारी. आणि केसाचा इतका गुंता झालेला होता, कारण की एकतर कुरळे केस असले आणि धुतले की ते मग असा गुंता होतोच. तर ते मोकळे केले बाहेर आणि त्यानंतरच रूममध्ये मग ते व्यवस्थित म्हणजे केस सेट केले. त्यानंतर इथे बघा काहीतरी राहिलेलं होतं मागच्या साईडला, ते आणायला गेली मी. आणि आता करायचं होतं स्वयंपाक. तर भांड्याचं म्हणजे सेटिंग तर केलेलं आहे, पण कुठे काय ठेवायचं कुठे नाही असं सुरू आहे. तर ही जी रॅक आहे ना, तर याच्यामध्ये छोटे भांडे लावायचं म्हटलं तर प्रॉब्लेमच आहे, जसं की वाट्या प्लेटा. तर ताटं मी एकात एक ठेवते अशा पद्धतीने. वरती गंज ठेवले आणि एक मोठा ट्रे आहे, त्याच्यामध्ये वाट्या प्लेटा असे छोटे मोठे वस्तू ठेवते, कप वगैरे. त्यानंतर दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. तर सिंपल बेत होता, फोडणीची खिचडी, कढी आणि पापड. कारण आता आम्ही दोघीच होतो आणि नेहमीप्रमाणे तिचे बाबा गावाला गेलेले आहे, त्याच्यामुळे मग दोघींसाठीच. तर इथे मिक्स डाळीची खिचडी करणार आहे आणि याचा फुल व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर कशा पद्धतीने करते ते नक्कीच बघा. त्यानंतर बघा बाहेरचं वातावरण छान असं आहे आणि छान हवा येते इकडनं. फक्त थोडं आतमध्ये म्हणजे मध्ये थोडं पॅसेज आहे. त्यानंतर आमची रूम येते, तर पाहिजे तशी इतकी हवा येत नाही. एकदम असं म्हणजे मोकळ्या जागेला लागून नाही आहे ते. तर असो. त्यानंतर इथे तेल वगैरे काढून घेतलं. एकीकडे कुकर लावला, एकीकडे कढी फोडणी दिली आणि पापड तळायचे होते. मग मध्येच लक्षात आलं की तेल संपलं. म्हटलं चला तेल काढून घेऊया. तर इथे बटाट्याचे पापड तळणार आहे सोबतच. आणि आधी विचार केला की म्हटलं जे गावावरून आणलेले पापड आहे ज्वारीचे ते तळायचे, पण पुन्हा म्हटलं चव द्या, ते तळण्यापेक्षा बटाट्याचेच तळते, कारण ते पापड भाजलेले छान लागतात. तळलेल्या पापडापेक्षा भाजलेले छान लागतात. त्यानंतर इथे बघा अशा पद्धतीने हे पापड म्हणजे उन्हाळ्यामध्ये मी केलेले होते तेच आहे, ते सगळे तळून घेतले. आणि ही कढई मस्त उपयोगी पडते माझ्या. छोटीशीच आहे, पण तळाचं काही म्हटलं की या कढईमध्ये बरं पडतं. आणि बरेच भांडे मी आता ड्रममध्ये ठेवलेले आहे, जे की ताटं वाट्या प्लेटा डबे वगैरे सर्व. आता ते काही जास्त काढणारच नाही मी, कारण रॅक लावायचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मग पाहिजे तेवढे म्हणजे कामापुरतेच बाहेर ठेवते. बाकीचे मग जेव्हा कोणी आलं तर तेव्हा काढू शकतो. आणि का कुणास ठाऊक की पावसाळ्याचं वातावरण म्हणजे असं सुरुवात झाली की मला ॲसिडिटीचा त्रास खूप वाढतो. म्हणजे काही थोडं जरी खाल्लं ना तरी ते ॲसिडिटीचा त्रास खूप होतो. म्हणजे इच्छाच होत नाही मग काही खाण्याची. तर नेमकं पावसाळ्यामध्येच हा त्रास जाणवतो, बाकी इतर सीझनमध्ये इतका नाही होत. हिवाळ्यामध्ये थोडाफार असतो. त्यानंतर बघा आता सगळे कामं आटोपले. आता वाजलेले आहेत 4. म्हटलं चला भाजीपाला निवडून घेऊया. तर भाजीपाल्यामध्ये नेहमीप्रमाणे गवारीच्या शेंगा, पालक आणि वांगे, भेंडी, बाकी दुसरं काही नाही. आणि आमच्याकडे म्हणजे मोजक्याच भाज्या असतात, तर त्या सगळ्या निवडून घ्यायच्या होत्या. तर आता पेपर नव्हते, रद्दी पेपर आणावं लागते मला, कारण आधीचे जे होते ते सगळे टाकून दिले. त्यानंतर हे पार्सल बघा आलेलं आहे. आता हे पार्सल खूप उपयोगी आहे आणि प्रत्येकाने पावसाळ्यामध्ये घ्यायलाच पाहिजे असं मला वाटते. म्हणजे ज्यांच्याकडे ओपन खिडक्या आहे त्यांच्यासाठी तर फारच उपयोगी आहे. तर हे मी नेट आहे ती खिडकीला लावायला बोलावली, म्हणजे याच्यामुळे कसं डास येणार नाही, खिडकी पण ओपन ठेवू शकतो आणि त्या खिडकीला जाळी वगैरे नाही, त्याच्यामुळे मग मी ही बोलवली. तर छान आहे. म्हणजे याला अशी पट्टी आहे लावायची, त्याला ती नेट अशी चिपकवल्या जाते. तर अशा पद्धतीचं ते पार्सल आहे.
छोटीशी वस्तू आहे पण खूप उपयोगी आहे. त्यानंतर बघा आभाळ किती आलेला आहे आणि आता पाऊस येतोच, कारण पावसाचं वातावरण भरपूर झालेलं आहे आणि येईल तर खूपच छान होईल. आणि असं वातावरण असलं तर थोडं बरं वाटतं. तर बघू शकता इकडनं पण खूप असं आभाळ आलेलं आहे आणि त्या साईडला पण. आणि हवा आली तर मग सगळं निघून जातं. आता फक्त हवा नाही पाहिजे, हवा तर नाहीच आहे सध्या, असं वाटतं की येईल पाऊस. त्यानंतर बघा इथे मी अशा पद्धतीने ही जाळी लावलेली आहे. आता हे दोन पल्ल्या म्हणजे खिडकीचे जे पल्ले असतात त्याला पुरलेली आहे, बाकी त्या साईडला नाही. तर ठीक आहे, दोन्ही जरी असले तरी भरपूर आहे. आणि खाली थोडी लांब होती त्याच्यामुळे मग मी काही ती कट केली नाही, तशीच राहू दिली, म्हणजे त्याच्यावर कुठलं वजन ठेवता येईल आणि छान हवा पण येते आणि व्यवस्थित ते चिकटल्या गेली. आणि ती काढता पण येते आपल्याला, जर खिडकी ओपन करायची असली, बंद करायची असली तर ही काढू शकतो. म्हणजे खूप उपयोगी अशी वस्तू आहे. आणि बघू शकता त्यानंतर हे परत दुसरं पार्सल आहे. तर हे पण वस्तू म्हणजे लहान आहे पण खूप उपयोगी ही पण आहे. तर हे जे आहे हे स्टिकर आहे, मागे एकदा पण मी आणलेले होते. तर या रूममध्ये कसं आहे की इथे लावायला हँगर नाही आणि खिळे ठोकू शकत नाही, म्हणजे जास्त ठोकता येत नाही, आधीचे आहेत जुने, पण म्हटलं जाऊ द्या त्यापेक्षा स्टिकरच बोलवायचे. तर हे जे स्टिकर आहे ना याला असं नट असते स्क्रू टाईप आणि छान फिट्ट असतात ते. तर मी तुम्हाला लावून दाखवतेच थोड्या वेळात. तर अशा पद्धतीने हे लावलेलं आहे आणि इथे हे पट्टी लावलेली आहे, म्हणजे कितीही कपडे ठेवले ना तरी ते पडणार नाही. तर असं 10 पीस आलेले आहे त्याच्यामध्ये. अगदी छोट्या छोट्या वस्तू म्हणजे बऱ्याच उपयोगी पडतात आपल्या. तर अशा काही उपयोगी वस्तू मी बोलवत असते. आणि त्यानंतर बघा पाऊस भरपूर असा चालू आहे. पुढे बघा किती म्हणजे असं व्हाईट व्हाईट दिसते, भरपूर असं पाणी येत आहे आणि खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे. विजा, पाऊस, वादळ म्हणजे खूप चालू आहे, पण छान वाटते, थोडं थंड वाटते. कारण बऱ्याच दिवसांनी म्हणजे पाहिजे तसा भरपूर असा पाऊस आलेला आहे. नाहीतर थोडा आला की गेला असं व्हायचं. तर बाहेर पण असतं ओलं ओलं आहे आणि झाडं बघा, आपण असं कितीही पाणी दिलं ना तर झाडं काही व्यवस्थित वाढत नाही आणि जे की पावसाच्या पाण्याने झाड लगेच टवटवीत दिसतं. तर तसंच काहीचं ह्या झाडांचं आहे. तर चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. आवडल्यास लाईक करा. बाय बाय.